नमस्कार. हर हर महादेव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमप्रदोष म्हणजे काय याची थोडक्यात माहिती बघणार आहोत. सोमप्रदोष हे आनंद, शांती संरक्षणासाठी व परमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे. सोमवारी त्रयोदशी तिथी आली असता सोमप्रदोष होतो. प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात. आठवड्यातील 7 दिवसातील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्त्व आहे. रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते. सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते आणि आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो. बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपले कार्य सिद्धीस जाते. गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो. शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते. शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते अशी मान्यता आहे. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करता येते. सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्व कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते. या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून व्रत करायचे असते. प्रातःकाळी स्नान करून भगवान श्री शंकराला बेल, पत्र, गंगाजल, अक्षदा, धूपदीप ओवाळून पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच अभिषेकयुक्त पूजा करावी. अशा रीतीने प्रदोष व्रत केल्याने व्रतस्थ व्यक्तीला महत् पुण्य प्राप्ती होते. मनोवांछित कामे पूर्णत्वास येतात. या शिवपूजनाची महिमा म्हणजे दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखापासून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शनाने सप्तजन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती होते. रोज काळे उडीद वाहिल्यात अनेक व्याधींपासून आराम मिळतो. सोमवारी शिवमूठ तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. शिवमंदिर व शिव परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो व मनशांती लाभते. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 356 कपिला गायी ब्राह्मणादानास दिल्याचे पुण्य मिळते. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. गंधपुष्पांसह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो. उसाच्या रसाचा अभिषेक संपूर्ण आनंद प्राप्त करून देतो. साखर घातलेल्या दुधाचा अभिषेक केल्याने कलह दूर होतात. दही भातांचे विलेपन शिवपिंडीस अर्पण करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. शिवमंदिरात षोडशोपचार पूजा केल्यास 100 अपराध क्षमा होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.